Hey, this is Amol again, and welcome back to the new video. And today's topic is how to face interview confidently. And today I'm going to give you my secret tips and tricks to look more confident in interview. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डूज अँड डोंट्स काय करायचं आणि काय नाही करायचं हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये असणार आहे. तत्पूर्वी आपलं हे जे ॲप्लिकेशन आहे ई स्वयं ॲप आहे हे तुम्ही डाउनलोड करू शकता आणि यावरती आपली ही सगळी इंटरव्ह्यूची व्हिडिओ सिरीज जी आहे ती आपण युट्यूबवरती टाकलेलीच आहे. पण यामध्ये काही प्रीमियम लेसन्स जे आहेत तर ते फक्त आणि फक्त आपल्या ॲप्लिकेशनवरती आहे. ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून चेक करू शकता. ऑलराईट, चला. सो इंटरव्ह्यू बॉडी लँग्वेज, हाऊ टू अंडरस्टँड बॉडी लँग्वेज इझिली. यू हॅव टू बी रिअली केअरफुल अबाउट युअर बॉडी लँग्वेज. ओके, कारण ज्यावेळेस तुम्ही बोलणार आहात तर त्यावेळेस तुमची बॉडी लँग्वेज तुमच्या माइंड सोबत कनेक्ट आहे की नाही ते कळतं. त्यावेळेस मराठीत बोलायचं काम पडेल ना तर त्यावेळेस आपल्या हँड जेस्चर्स वगैरे फेशियल एक्सप्रेशन्स जे आहेत ना, आपण काय बोलतो तिची टोन वरच्या आवाजात खालच्या आवाजात सगळं काय मॅच होतं. बट हे सगळं जे आहे ना तर ते इंग्रजीमध्ये होत नाही. मग आता आपल्याला बॉडी लँग्वेज कॉन्फिडेंटली जर दिसायला पाहिजे तर काही स्मॉल ॲक्शन्स आहेत त्या इंटरव्ह्यूवरच्या ज्या आहेत तर त्यांचं इंटरेस्ट आणि कन्फ्युजन जे आहे ना तर ते बॉडी लँग्वेजमधून दिसतं. आपण काय बोलतो यापेक्षा आपण कशा आवाजात बोलतो यावरती आपलं जे सिलेक्शन आहे किंवा माणसाच्या मनातलं जे आहे ना तर ते कळतं. Now here's a big question. Why body language can matter in interview? Okay, body language matter का करते? See, because the interviewer is not only about the answers. Okay, interview तुमचा फक्त तुम्ही उत्तर कसे देतात याबद्दल नाहीये. बॉडी लँग्वेज गिव्स सिग्नल. तुमची बॉडी लँग्वेज इंटरव्ह्यूअरला काय सिग्नल देते हे महत्वाचं आहे. ओके, कारण ही एक लँग्वेज आहे, यातून काही ना काहीतरी सिग्नल जाते. ओके, दिस सिग्नल्स टेल्स अस, हे सिग्नल जे तर ते सांगतात की आर यू इंटरेस्टेड, तुम्ही इंटरेस्टेड आहात की नाही. जर समजा तुमचा इंटरव्ह्यू चालत असेल, ठीक आहे, आणि तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये फक्त अशी क्रॉस मान करून त्यांच्याकडे बघताय, ठीक आहे, दॅट मीन्स की तुम्ही सेटल, तुम्ही त्यांना पुश करतायत, बॅक करतायत. आणि तुम्ही जर चेअरवरती बसलेला असाल, असे बसलेला असाल, किंवा जर तुम्ही असंच जर बसलेला असाल तर त्याचे वेगवेगळे जे आहेत ना तर त्याचे ते वेगवेगळे कन्क्लुजन येतात. तर काय आहे तर ते सगळं सांगतो मी. म्हणजे आर यू इंटरेस्टेड, तुम्ही इंटरेस्टेड आहात की नाही ते. आर यू कन्फ्यूज, म्हणजे तुमच्या चेहऱ्याच्या एक्सप्रेशननुसार देखील कळतं की तुम्ही कन्फ्युज आहात की नाही, कॉन्फिडंट आहात की नाही. आर यू बोर्ड, म्हणजे तुम्ही बळजबरी काहीतरी प्रेशरमध्ये इंटरव्ह्यूसाठी आलात की नाही हे देखील होतं. आणि इंटरव्ह्यू तुमचे मग कुठलेही असो, गव्हर्नमेंटचे असो किंवा कशाचे असो, ठीक आहे. स्मार्ट स्टुडंट जे आहेत तर ते नेहमी काय करतात की ऑब्झर्व करतात आणि स्वतःला ऍडजस्ट करतात, आणि तेच तुम्हाला शिकायचं आहे. लॅक ऑफ आय कॉन्टॅक्ट. ओके, सगळ्यात महत्वाचं जे आहे तर ते आय कॉन्टॅक्ट त्यांचा नसतो. ओके, इंटरव्ह्यूअर जे आहेत ना तर ते तुमचा आय कॉन्टॅक्ट आहेत की नाही व्यवस्थित ते पाहतात. ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूसाठी जाणार तर त्यावेळेस तुमचा हँडशेक आहे तो ब्राईट असायला पाहिजे. ऑफकोर्स, म्हणजे जर तुम्हाला ती अपॉर्च्युनिटी मिळाली तर. नसेल तर तुमच्या समोर केबिनमध्ये जे काही बसलेले असतील इंटरव्ह्यू घेणार तर त्यांच्या समोर तुमचा जो आहे तर तो आय कॉन्टॅक्ट व्हायला पाहिजे. आणि येस, तुमचे हेड जे आहे तर ते नोट झालं पाहिजे या पद्धतीने. येस येस, म्हणजे यू आर एक्नॉलेजिंग देम. येस, असं नाही की तुम्ही त्यांना इग्नोर करताय, जस्ट एक सेंटरला बसलेले आहेत आणि तुम्ही त्यांनाच फक्त प्राधान्य देता, असं नाही. बाकीच्या सगळ्यांच्यांनाही सगळ्यांनाही तुम्ही एक्नॉलेज करता, असं जेस्चर तुमच्याकडून जायला पाहिजे. इंटरव्ह्यूवर अवॉइड करतात आय कॉन्टॅक्ट, ते तुम्हाला इथून पुढे करणे आय कॉन्टॅक्ट असलं पाहिजे. आणि जर आय कॉन्टॅक्ट जर तुमचा पॉवरफुल नसेल तर त्याचा अर्थ काय होतो की यू आर लुझिंग इंटरेस्ट. तुम्ही काहीतरी लपवताय, काहीतरी तुम्ही आठवण्याचा प्रयत्न करताय, ठीक आहे. जर समजा तुम्हाला काही विचारलं आणि म्हणजे एखाद्याला एखादी माहिती माहीतच नाहीये आणि त्याला जर विचारलं की त्याचं उत्तर काय आहे तर त्याचे डोळे असे वरती फिरतात, बरोबर. दॅट मीन्स यू आर गेसिंग. जर तुम्हाला काही प्रश्नाचं उत्तर दिलं आणि तुम्ही इकडे तिकडे भाव्या फिरवल्या किंवा त्याच्यामुळे काय की तुमचं नॉलेज कमी आहे दिसतं. आणि जर समजा तुम्ही खाली पाहताय, ठीक आहे, म्हणजे तुम्ही काहीतरी लपवताय. यू आर नॉट कॉन्फिडेंट इनफ. ओके, तुम्ही बोर्ड फील करू शकता किंवा तुम्ही बोर झालेला असा होतो, तुम्हाला अनकम्फर्टेबल आहे हे तुम्हाला तर तुमच्या त्या ऍक्शन्स मधून दिसतं. जर तुमचा आय कॉन्टॅक्ट झाला नसेल तर मला आय कॉन्टॅक्ट ठेवायचा आहे. देन आहे व्हॉट दे शुड डू. तुम्हाला काय करायचं आहे. स्पीक क्लिअरली. हळूहळू बोलले तरीही चालेल, हरकत नाही. योग्य ठिकाणी पॉज घ्या, क्लिअरली बोला आणि कॉन्फिडंट राहा. हँड जेस्चर्स जे आहेत ना तर ते तुमचे मॅच झाले पाहिजे तुमच्या माइंड सोबत. बॉडी लँग्वेज तुमची ब्रेन सोबत कनेक्ट झाली पाहिजे. कीप आन्सर्स शॉर्ट्स अँड
रेलेव्हंट. तुमचे जे आन्सर आहेत तर ते शॉर्ट असायला पाहिजे आणि रेलेव्हंट असायला पाहिजे. नेक्स्ट, स्टॉप टॉक टेकिंग नोट्स. ओके, हे तर नाहीच. ओके, फोल्डिंग आर्म्स ऑन द चेस्ट. ओके, बऱ्याच वेळेस इंटरव्ह्यूला तुम्ही जातात तर बरेचसे विद्यार्थी जे आहेत ना तर ते असा असा हात करून बसतात. ओके, जर तुम्ही अशा पद्धतीने जर तुमचे आर्म्स, तुमचे हात जे आहेत तर ते चेस्टच्या भोवती ते करून बसले तर व्हॉट यू सी, इंटरव्ह्यूअर फोल्ड्स आर्म टाईटली. याचा अर्थ काय होतो की दे आर कन्फ्युज्ड, दे आर ट्राइंग टू शो दॅट दे आर बिगर दॅन यू. आता तुम्ही जर चार चौघांमध्ये जर बसलेला असाल आणि एखादा माणूस जो आहे तर तो असं करून बोलतो, राईट, किंवा तो दोन्ही हात असा करतो किंवा स्पेसिफिकली असा करतो, आणि दॅट मीन्स ही इज ट्राइंग टू शो दॅट ही इज बिगर दॅन यू. ओके, आणि बरेचसे असे बसतात, काही वेगळे करतात. ठीक आहे, तर म्हणजे हँड जेस्चर्स जे आहेत ना तर ते दॅट की आय एम द किंग या टाईपचं जे बॉडी लँग्वेज आहे ना तर ती नसायला पाहिजे. त्यापैकी जर तुमचं जर हँड जेस्चर्स जर असं असेल तर दॅट मीन्स यू आर कन्फ्युज. ओके, कधी कधी त्यांना असं वाटतं की तुम्ही फार खोलवर विचार करताय. ओके, आणि कधी कधी दे आर नॉट फुली कन्व्हिन्स. म्हणजे जर तुम्ही जर असं बोलला तर समोरच्या माणसाला पुश करताय की हा भाई, तुला जे सांगायचं आहे, विचारायचं आहे ना तर ते तुझ्या पुढे ठेव, मला सगळं काय माहिती आहे, मला जर रिजेक्ट केलं तर हरकत नाही, मला काही फरक पडत नाही. या ऍटिट्यूड मधून, या झोन मधून तुमचे जे हँड जेस्चर्स आलेले आहे असा अर्थ होतो सायकोलॉजिस्ट. ओके, इन्स्टेड ऑफ दॅट व्हॉट शुड यू डू? ओके, एक्सप्लेन आन्सर स्लोली. ओके, हँड फोल्ड नका करू. ठीक आहे, दिस इज अ पॉवर जेस्चर. ओके, यू कॅन कीप दिस लाईक दिस. ओके, दिस इज अ पॉवर मुद्रा. ठीक आहे, तुम्ही अशा पद्धतीने करू शकता किंवा हँड जेस्चर्स जे आहेत तर ते नॉर्मली हे करू शकता. राईट, यूज सिम्पल एक्झाम्पल्स. तुम्हाला काही एक्झाम्पल्स वगैरे द्यायचे असेल तर तेही बोला, कारण ज्यावेळेस तुम्ही एक्झाम्पल, संदर्भ, उदाहरणं, दाखले देऊ शकता त्यावेळेस तुमचं नॉलेज पण दिसतं आणि तुमचा कॉन्फिडन्स देखील दिसतो. ठीक आहे, आणि अवॉइड ओव्हर कॉन्फिडन्स. ओव्हर कॉन्फिडन्स जो आहे ना तर तो अवॉइड करायचा आहे. देन हेड टिल्ट. ठीक आहे, हेड टिल्ट, साइडवेज हेड. ज्यावेळेस तुमचा इंटरव्ह्यू होतो तर त्यावेळेस तुम्ही थोडंसं इंटरव्ह्यूअरच्याकडे असं पाहता. दैट मीन्स आप घूर रहे हो. ठीक है, घूर के देखना मना है. ठीक है, टिल्ट हेड जे आहे ना तर ते असायला नहीं पाहिजे. ठीक है, व्हाट शुड डू? ठीक है, व्हाट इट मे मीन. अगर आप ऐसा करते हो, अगर आप टिल्टेड हेड लेकर बैठते हो तो इसका मतलब क्या होता है कि आप कंफ्यूजन में हो, आप डाउट में हो, या फिर आप क्लेरिफाई नहीं हो कि एक्झॅक्टली आप क्या दिखाना चाहते हो, या फिर आप सुपीरियर दिखाना चाहते हो, असा त्याचा अर्थ होऊ शकतो. इन्स्टेड ऑफ दॅट व्हॉट शुड यू डू? आस्क पोलाइटली, शुड आय एक्सप्लेन दिस मोर? ठीक आहे, उत्तर दिलं तुम्ही आणि फक्त असंच जर पाहिलं तर त्यावेळेस काय होईल की थोडंसं समोरच्याला ना की तुम्ही पुश करता असं होईल. तर त्यापेक्षा शुड आय एक्सप्लेन, गिव्ह क्लिअर एक्सप्लेनेशन. ठीक आहे, जर काही मुद्दा पटला नसेल, काही नसेल तर तसं करा, बट अवॉइड दिस बॉडी लँग्वेज. ओके, दिस काइंड ऑफ बॉडी लँग्वेज. ठीक आहे, देन आय वीक हँड शेक. ओके, बऱ्याच इंटरव्ह्यूला कधी कधी तुम्हाला अगोदरच्या आहे तर ते हँडशेक करायला लागत असतं किंवा मग शेवटी काय लागतं किंवा कधी कधी मिळतही नाही. ओके, सो जेव्हा पण तुम्ही हँडशेक करणार ना तर पॉवरफुल हँडशेक करा. ठीक आहे, कमजोर तुमचा हँडशेक उगाच फॉर्मॅलिटी म्हणून तसं करायचं नाही. ठीक आहे, जर तुमचा वीक हँडशेक असेल ना तर दॅट मीन्स यू आर नॉट इम्प्रेस्ड. ओके, लो इंटरेस्ट आहे किंवा फॉर्मल बिहेवियर फक्त त्याच्यासाठी तुम्ही केलेला आहे असं नको व्हायला. ठीक आहे, इन्स्टेड ऑफ दॅट व्हॉट यू शुड डू, डोंट पॅनिक. पॅनिक नाही करायचं. ठीक आहे, आणि पॉवर तुमच्या हँड जेस्चर मध्ये असायला पाहिजे. ओके, आणि द मोमेंट डज नॉट डिसाइड द रिझल्ट. ठीक आहे, म्हणजे तुमचा रिझल्ट काही असो पण तुमचा हँड जेस्चर जे आहे तर ते पॉवरफुल असायला पाहिजे. ओके, सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंटरव्ह्यू मध्ये तुमची बॉडी लँग्वेज कशी असायला पाहिजे, डूज आणि डोंट्स काय असायला पाहिजे ते आपण एक्सप्लेन केलेलं आहे. या पुढचा जो व्हिडिओ असणार आहे तर त्यामध्ये तुमचे रिअल इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स जे आहेत तर ते घेतलेले आहे ना. आतापर्यंतचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील तर ते नोंदवू शकता. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते देखील तुम्ही नोंदवू शकता. दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ. आल सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन